कसे आहेत सगळेजण? बरेच असणार. तर आजचा व्लॉग हा खूप एकदम हेवन जे बोलतात ना तशा टाईपमध्ये आहे, कारण की आज मंडे आणि आम्ही चाललोय उज्जैनला महाकालचं दर्शन घ्यायला. आणि ह्याच्यामध्ये मी 2-3 क्लिप्स टाकणार आहे, तुम्ही आता बघू शकता इकडे. खुश का? एक ड्रेस घेणार होती, 2 ड्रेस घेतले माझ्यामुळे. टी शर्ट घेतलंय. आता आम्ही आईस्क्रीम खाऊन घरी जाणार आहे. घरी जायचं ना आता? लोफर घ्यायची. हा, त्याला लोफर घ्यायची आहे, देन घरी जाणार आहे. अजून काय घ्यायचंय? काय नाही घ्यायचं. काय नाही, ते घरी जातो. दे. काय शॉपिंग केली, काय झालंय, कारण की पूर्ण मे बी 2 weeks पासून आमची शॉपिंग चालू आहे. एकदा मम्मीचं जा, एकदा नीरजचं जा, इकडे हे कर ते कर, एक्सचेंज कर, साईज चेंज कर. मला तर कंटिन्यू 3 नाही तर 4 दिवस फक्त एका जॅकेटसाठी गेले, कारण की ते जॅकेट भेटतच नव्हतं. भेटत होतं बट मला व्हाईट पॅन होतं, ते ब्लॅकमध्ये भेटत होतं आणि ऑनलाईन तर काही येऊ शकत नाही इतके लवकर. त्यामुळे आता सगळं काही डन झालं आहे. पॅकिंग पण केली आहे, मी त्याचा व्हिडिओ नाही टाकला. पॅकिंग पण झाली आहे आणि आता आम्ही रेडी होऊन निघणार आहे. तर ह्या व्लॉगमध्ये 2 पार्ट्स असणार आहे. एक उज्जैनचा आणि परत नंतर ओंकारेश्वर आणि त्र्यंबकेश्वरचा असू शकतो, आता व्हिडिओनुसार आहे. तर प्लीज 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 शेवटपर्यंत नक्की बघा. तो पण जो येईल पार्ट 2 तो पण नक्की बघा. तर आता मी रेडी झाली आहे. आता थोडंसं टचअप करते, देन बॅग्स वगैरे ठेवायच्यात आणि त्यानंतर तुम्हाला दाखवते आम्ही काय एन्जॉय करतो आणि कोण कोण चाललंय ते. ॲक्च्युली तसं फॅमिलीच आहे, आसपासचे फ्रेंड्स वगैरे आहेत, म्हणजे ते फॅमिली मेंबर्स आहेत. तर आता जाते आम्ही. मी चाले तर नाराज आहे तू? नाराज आहे माझ्या बोबडीशी? मिस यू बबडू. तर आता मी ते महाराष्ट्राची बाउंड्री क्रॉस करून थोडंसं पुढं आलो आहे आणि आता इथं फ्यूल भरून पुढे हॉटेलमध्ये जाणार आहे, कारण की सर्वांना खूप खूप भूक लागली आहे. सगळ्यांची फोटो बघा. म्हणजे इथलं जेवण चांगलं आहे पण खूप टाइम लावतो. खूप टाइम नंतर आम्हाला जेवण भेटले. ऑर्डर सांगणारे व्यवस्थित नव्हते. हा सांग काय ऑर्डर सांगणारे व्यवस्थित नव्हते. बरोबर आहे. कोणी ऑर्डर सांगितली रे? सांगितली. वा. मी कोण आहे तुझी? हा मोठे ते.
मी आलोय रूम बघण्यासाठी. काय आहेत का काही राहायचं तर इच्छा. सब नल में आएगा, सभी सारे रूम में नल में आएगा. तर आता मी रेडी झालोय आणि फ्रेश सगळं झालोय. रूम घेतली आहे, त्याचा मी रूमचा पण व्हिडिओ टाकेल. सिम्पल रूम आहे. तर आता आम्ही ते संग्रहालयामध्ये जातोय मूर्ती बघायला. पण चांगलं आता ही एंट्री आहे. बोल की माँ चालू. रात्रीच्या 1 वाजता आम्ही मंदिरामध्ये चाललोय महाकालच्या. कारण की आमचं VIP पास आहे, त्यामुळं आम्हाला लवकर त्यांनी 1 वाजताच बोलवलं आहे. आणि आम्ही फक्त हाफ लोकच चाललोय कारण की तेवढ्यांनाच पास भेटले. आता आम्ही मंदिरमध्ये, आता आमचं दर्शन होणार आहे. इथे पण VIP पास, VIP पास दर्शन आहे, ते पण एकदम महाकालच्या जवळून. 1 वाजल्यापासून ते 3 वाजल्यापर्यंत आम्ही एकाच जागी बसलेलो, एकाच जागी, ते पण थंड फरशीवर. आता 2 तास झाला आम्ही बसलोय. मम्मी पण सगळे दमलेत. आता 3 वाजता आरती स्टार्ट होईल आणि आम्हाला आतमध्ये एंट्री भेटेल. तर आत्ता 4:30 वाजलेत आणि आत्ता आम्हाला एंट्री भेटते आतमध्ये जाण्यासाठी. खूप म्हणजे खूप थंडी आहे. त्यात आम्ही खाली फरशीवर बसलो होतो, त्यामुळे तर खूप थंडी वाजली आहे.